का बरं कसं म्हणतो दादा तू 25 न घेतलाय आम्ही 50-60 रुपये किलोनी खायला तयार नाही असं म्हणतो का समोर सानिक आता मी 500 रुपयाने दिला समजा माल त्याला 25 रुपये सायंकाळचे जवळजवळ 5:30 वाजत आले. तुम्ही बघू शकता आज आवक ही मोठ्या प्रमाणात आलेली होती. आवक ही वाढल्यामुळे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. चला आता आपण बघूया. आता साधारणतः तरी 50-100 रुपयांनी भाव मार्केट का डाऊन झालेले दुपारच्या भावापेक्षा. चला आता आपण डायरेक्ट भाव बघूया. ₹321 321 रुपये पण खाली होतो त्याच विचारात शेतकऱ्याला का 500 खाली झाला त्यांची काहीच कडकड नाही फक्त रेट 40 वाढवले कुठून आले शिरसगाव जवळच माल किती तोडा आहे? दुसरा तोडा आहे. पावडर वगैरे चालू आहे. हा मग किती गाड्या लावले? 3500 लावले. आता पावडर रोज चालू हो इकडे फुकट विकायची पावडर रोज चालू. बरं तुमची अपेक्षा काय? अपेक्षा मग 1000 रुपये. आणि आताचे काय? आताचे भाव आताचे ना 400 रुपये गेला 400 माल तर चांगला आहे. काय म्हणते? खर्च भरपूर आहे टमाट्याला खर्च भरपूर आहे. 400-500 रुपये तरी विकायला पाहिजे. खरेदी ना 3 वाजेपर्यंत यांनी खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे. व्यापाऱ्यांनी 4 वाजता येते ना 4 वाजता ये पिढ फार मुंगी कोसायला जागा नाही राहत. आज आवकला वाढली होती ना. आम्हाला अंदाज येत नाही ना आवक कायच वाढली. 3 वाजे पण येणार तुम्ही फास्ट खरेदी चालू करा बरं. रोज आपण लवकर येतो मार्केट कमिटी लक्ष घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचं एक म्हणणं आहे मार्केट कमिटीने एक नियमावली लिहून द्यायला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे यांना पुढे घातलं पाहिजे. खपाखप लोकल के लिए खाली बोलो इनको 321-22 लगा दो 331 ऐसा 301 की पावती देना इसको उधर जाके 20-25 नहीं माल तो देखो तुम एक्सपोर्ट का माल है. किती तोडा आहे साहेब? तीसरा कोण आहे तिसरा आहे का? कुठला माल आहे? दिंडोरी पालखेड बांधा पालखेड बांधाराचा आहे का? चालेल व्यवस्थित येऊ. हा चालेल तुमची व्हिडिओ हॅलो काय भाव दिला? पावती बरोबर एक 311 दिला आणि एक 250 दिला. आज मार्केट डाऊन आहे का? डाऊन आहे मार्केट डाऊन कशामुळे मार्क आवक काहीच नाही जास्त. व्यापाऱ्यांनी आवक तुंबून धरली आणि आता चालू केलंय उशिरा चालू केलंय. आवक विशेष काही नाही. गाड्या रिकामे 4 झाल्या गाड्या कोणत्या फुल झाल्या. मार्केट कशामुळे कमी झालं? आजचं मार्केट तिकडं पण 800 रुपये विकू राहिलं आणि आपल्याला इकडं 25 किलो द्यायचंय आणि दोघांमध्ये खूप तफावत झाली. तिकडे गाडी मागे 100-150 रुपये तुटू राहिले. गाडी मागे 1,00,000-1,00,000 रुपये तुटू राहिले. त्याच्यामुळे मार्केट इथं पडलं. आजचा बाजार हा सरासरी जर धरला तर 291 रुपये. 291 एक्सपोर्टचं 400 रुपये 400 रुपयेपर्यंत. पण त्या गाड्यावर जर गेले तर टिपका टापका असेल तर रिटर्न येते. नाही तर व्यापारी सगळे चांगलाच माल खाली करू राहिले आणि माल येताना पण चांगलेच माल येऊ राहिले. यावर्षी माल एकदम चांगले आहे आणि क्वालिटीबद्ध माल. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. माल अजून दिला नाही मग 400 रुपये सांगितले. काय भाव? मग येताना 300-350 रुपये मागू राहिले. एवढं अचानक मार्केट का माल वाढल्यामुळे माल खूप वाढले. हा उन्हामुळं माल खूप आले मार्केट. धन्यवाद. नाव काय झालं? रुद्रसंदीप आवारे. खेडगाव. काय भाव मागितला? 450. 450 रुपये. व्यापाऱ्यांनी काय भाव मागितला? 271. 271. त्यांना विचारलं का मार्केट का बरं करतो? नाही आवक वाढल्यामुळं का काय? पावसामुळे. आजचे मार्केट भाव काय? आजचे मार्केट भाव तसे सर्वसाधारणच आहे. मार्केट कमी झालेली. कशामुळं? मार्केटमध्ये आवक वाढली महत्वाची आणि दुसरा मुद्दा असा आहे का व्यापारीचं प्रमाण जरा कमी वाटतं मला. व्यापाऱ्यांचं एक्सपोर्ट चालू आहे का? एक्सपोर्ट बंद असल्यामुळे आज एक्सपोर्ट बंद आहे का?
भाव वाढाल? भाव वाढण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे शेतकऱ्याला. आपण कोणती व्हरायटी लावली? आम्ही आर्यमान घेऊ. आर्यमान. हो. किती दिवसाचा प्लॉट आहे? हा 42 दिवसात. 42. धन्यवाद. आज का मार्केट क्या है? आज का मार्केट एक्सपोर्ट जो है 421 रुपए है। 400. आज एक्सपोर्ट चालू है क्या? हाँ चालू है। और बाकी लोकल जो है 350 रुपए चालू है। मार्केट गिरने का क्या है? मार्केट गिरने की आवाज बढ़ी हुई है चारों तरफ। सोलापुर भी चालू, बेंगलोर भी चालू। सामने मंडी कैसी है आपकी? इधर से माल अभी इधर भी माल आमदनी बढ़ गई। अच्छा, तो उसकी वजह से तो थोड़ा मार्केट गिरना ही था। अरे आवक बढ़ने से मार्केट गिर, हाँ आवक बढ़ने से ही मार्केट गिरना। क्या रहेगी मार्केट की पोजीशन? मार्केट का सही रहेगा अभी परसों का। बढ़ेगा क्या? बढ़ेगा। किसान को हो जाएगा पैसा? हाँ होगा। टोमॅटो आहे ना हाँ। कमीत कमी 500-550 विकले पाहिजे हा. तरच शेतकऱ्याला पैसे होतील. शेतकरी कमीत कमी 500-550. व्यापारी का भी पैसा होता है। 500 नाही आहे कष्टाच्या हिशोबाने हा भाव बरोबर आहे 500-550. हा. कारण या पावसामध्ये इतकं अवघड झालंय खर्च पावडरी आणि मेहनत याच्या हिशोबानं 500-550 हा भाव बरोबर आहे. पण त्याच्या आत आलं का शेतकऱ्यांना तुम्ही आज मार्केट 1 तासभर मार्केट कमी होईल नव्हतं. म्हणजे गर्दी आवक संपली पाहिजे घेतली ना. व्यापाऱ्यांचं काय होतंय त्यांच्या हिशोबाने ते बरोबर कारण मला पुढे जात नाही. पण आमच्या शेतकऱ्याचा हिशोब काय माहिती की आवक कमी करा तुम्ही योग्य तो भाव द्या यावर दिवशी. नाही आमचं म्हणणं काय आहे, आवक जरी वाढली ना हे बघ प्रत्येक जण टोमॅटो कशासाठी लावतो? पैसे वाहण्यासाठी. कमी यांना म्हणणार आहे का तुम्ही टोमॅटो लावू नका? आवक जरी वाढली तर 500-550 टोमॅटो हा विकला पाहिजे. 1000 रुपये जाळी आम्हाला पाहिजे असं नाही. पण आम्हाला 500-550 पाहिजे का त्याच्या मागे खर्च तेवढा आहे. आणि 550 हा महिन्यात समाधानकारक रेट द्या. हा याच्यापेक्षा वाढ नको 1000 रुपये रेट मिळायला पाहिजे. ही नाही 1000 रुपयाचा अपेक्षा. विषय टिकून पाहिजे market. 500-550 मार्केट स्थिर पाहिजे फक्त. आता- बस. आता मार्केट नाही- स्थिर पाहिजे. आता व्यापारी मार्केट कमी ऐका करायचं ना. का जास्त हे बघ, व्यापारी 300-350 मागतात. व्यापारी मनानं मागून राहिले शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही का पिकवायचं आता ते आम्ही म्हणून माल तयार त्यांच्या करतो, मनानं आम्ही वाढायचं. माल बनवतो. ते 250 मागू राहिले 200 मागू राहिले म्हणजे शेतकऱ्यांना याच्यात काहीच करून काय होणार भरून आणले का आज त्यांचं म्हणणं आहे का आवक वाढली? नारायणगावची म्हणजे आजही 550 विकू राहिली. माझं म्हणणं काय, आवक किती वाढली ना तरी त्याला रेट मिळायला पाहिजे. आम्ही रेट म्हणतो ना नाही. 1000 रुपये मी नको, काय म्हणतो पण लेवल धरा 500, तुम्ही 550 काल पाहिजे ना 400-500 घेऊ राहिले ना आज जर 200-250 मागू राहिले मला सांगा आज 500 रुपयाने इथं खरेदी केला तो 25 रुपये किलो पाडलाय का? पण समोरचा खाणारा पुढे 50-60 रुपये किलोनी खाऊ शकत नाही का? हे सांगा ना तुम्ही मला. हं? काय एवढं म्हणजे शेतकऱ्याचं बरोबर आहे का नाही? ना ना बराबर बोल रहा है। 500 रुपयानं तुम्ही केलं तर 25 रुपये किलो गेले इकडं उधर खरेदी नारायणगाव पडते. की मंडी वो पण है, तिथं जाऊन 500 तुम्ही 50-60 विका ना. आज 200-250 अहो, मागू होय, राहिले. होय का? हाँ, 50 रुपए हाँ, किसी दिन ये ज्यादा रहता किसी दिन वो ज्यादा रहता। इतना कितना कुछ है। 200 रुपये का नहीं 200 रुपए का मंडी में कितना डिफरेंस नहीं बराबर. 50 मी रुपए काय म्हणतो ऐका ना माझ्याकडे बोलण्यासारखं हा, भरपूर बोला, आहे. बोला. हे बघा, स्थानिक जे व्यापारी नाही इथले, मी त्यांना सकाळी 10 जाळ्या दिल्या समजा माझ्या हो. 500 रुपये बरोबर. 25 रुपये किलोने घेतल्या. ते आज 40 रुपये किलो विकू राहिले. पुढं मोवाडी मध्ये मी मोवाडीचा आहे. बाईक मार्केट मग त्याला जर 50 पैसे रुपये वाटते किलो आहे. लोकल तर हे मंडी जे व्यापारी हे बाहेर माल पाठवते त्यांना का बरं होते? कसं म्हणतो शेतकऱ्याला लुटू राहिले. दादा तू 25 न घेतलाय आम्ही 50-60 रुपये किलोनी खायला तयार नाही असं म्हणतो का समोर? स्थानिक आता मी 500 रुपयाला दिला समजा माल हा हा. त्याला धन्यवाद. 25 रुपये किलो पडला तो 40 रुपये किलो विकू राहिला 10 ला पावशेर गिराईक खात आहे ना. चल इथलं गिऱ्हाईक खाऊ राहिले बाहेर